महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा। अल्पवयीन मुलाचे अपहरण करून निर्घृण हत्या। 9 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या। वांगणी गोरेगाव परिसरातील हत्येच्या घटनेने खळबळ। 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात। रोजा सुरू असल्याने रविवारी दिनांक 24 रोजी नियमाने अल्लाचे नामस्मरण करण्यासाठी म्हणजेच नमाज अदा करण्यासाठी गेलेल्या चिमुकल्या इबादचे अपहरण होते। यानंतर इबादच्या पालकांकडून खंडणीची मागणी केली जाते। यावर इबादच्या घरून लगेच पोलिसांना खबर मिळते। पोलीस तपासासाठी येणार याची चाहूल लागताच पकडले जाऊ या भीतीपोटी चिमुकल्याची हत्या करून त्याचा देह पोत्यात टाकून लपवण्यात येतो। असा नाट्यमय आणि धक्कादायक हत्येचा प्रकार बदलापूर वांगणी या 2 शहरांच्या मध्ये असलेला गोरेगाव या परिसरात घडला असून कुळगाव ग्रामीण पोलिसांनी तत्काळ गुन्ह्याचा छडा लावून संशयित आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। मात्र या घटनेने गोरेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मुदसीर बुबेरे राहणार वांगणी यांचा याच परिसरात टेलरिंगचा छोटासा व्यवसाय आहे। इबाद वय वर्ष 9 हा इयत्ता 4थी मध्ये शिकणारा त्यांचा मुलगा रमजानचा महिना सुरू असल्याने नियमाप्रमाणे सायंकाळी नमाज अदा करण्यासाठी गेला असता त्यानंतर तो घरीच आला नाही। 9 वाजल्यानंतर इबाद घरी आला नाही। त्यानंतर घरी व मोहल्ल्यात शोधाशोध सुरू झाली। या दरम्यान इबादच्या पालकांना एक निनावी फोन येऊन 25 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली। घाबरलेल्या इबादच्या पालकांनी याबाबत कुळगाव ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली। यावर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक DS स्वामी यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या पोलीस पथकाने गोरेगाव परिसरात रात्री उशिरापर्यंत तपास केला। यावेळी पोलिसांना शेजारी राहणाऱ्या कुटुंबियाच्या घरामागच्या बाजूला असलेल्या एका पोत्यात इबादचा मृतदेह आढळून आला। पुढील तपास करत असताना काही गोष्टींचा संशय येऊन लगेचच यावर पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून शेजारील घरातल्या काही संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून इबादचा मृतदेह शवविच्छेदनासाठी JJ रुग्णालयात पाठवण्यात आला असल्याची माहिती दिली। यावेळी अटकेत असलेल्या आरोपींच्या बाबतीत पुढील तपास सुरू असून हा गुन्हा का घडला, आरोपींनी इतक्या निर्दयपणे चिमुकल्या इबादची हत्या का केली, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। कुळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोरेगाव नावाच्या गावामध्ये अशा प्रकारची घटना जी आहे ती रॅन्समसाठी ज्याला आपण म्हणतो किडनॅप करणं, अपहरण करणं असा हा प्रकार आहे। आणि ह्या प्रकारामध्ये नंतर त्या मुलाचा जो आहे त्या मुलाचा खून पण झालेला आहे आणि ह्या अनुषंगानं पोलीस योग्य तो तपास करतायत। त्याच्यामध्ये पोलिसांनी अत्यंत कमी वेळामध्ये याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते पूर्ण निष्पन्न केलेले आहेत आणि ताब्यात घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये जो आहे तो पुढील तपास चालू आहे। किती आरोपी आहेत सर? आता ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या तपासाच्या आहेत। तपासामध्ये आपल्याला पूर्ण बाबी हळूहळू निष्पन्न होतात। सर आतापर्यंत किती आरोपींना ताब्यात घेतलं? तेच सांगितलं मी तुम्हाला। आता ज्या गोष्टी आहेत त्या प्रायमरी लेवलवरच्या सगळ्या गोष्टी आहेत। त्याच्यामुळे प्रायमरी लेवलवरती गुन्हा दाखल आहे, त्याच्यामध्ये खून झालेला आहे, आरोपी आमच्या ताब्यात आहेत आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते इन्व्हेस्टिगेशन पूर्णपणे याच्या तपासात पुन्हा आणखी तुम्हाला डिटेल आम्ही देऊ। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।